नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.5 यातील पहिला प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स. पहा, त्यातील पहिला प्रश्न याचा आपल्याला लिमिट फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन. येथे आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करायची आहे, म्हणजे पुट करायचं आहे. काय पुट करायचं आहे? पहा, x मायनस π/2 या साईनऐवजी हे जे टेन्स साईन आहे त्याऐवजी आपण फक्त मायनस पुट केलेला आहे आणि ही व्हॅल्यू आपल्याला इक्वल टू टी किंवा एच कोणतंही लेटर चालेल. सपोज आपण एच घेऊ. हे आपल्याला पुट करायचं आहे. यावरून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. देअरफॉर एक्स इक्वल टू काय होईल? हे π/2 त्या साईडला प्लस होतील आणि हे प्लस एच. यावरून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली. पहा, येथे एक्सची व्हॅल्यू एचच्या फॉर्ममध्ये आपण पुट करणार आहोत, त्यामुळे लिमिट पण चेंज होईल. लिमिट पण एचच्या फॉर्ममध्ये येणार आहे. पहा, म्हणजे ॲज एक्स टेन्स टू काय दिलेलं आहे आपल्याला? एक्स टेन्स टू π/2 हे आपल्याला दिलेलं आहे. इम्प्लाईज एच टेन्स टू पहा, एक्सची व्हॅल्यू जर आपण येथे पुट केली π/2, एक्सची व्हॅल्यू π/2 येथे पुट केली, π/2 मायनस π/2 0 होतील. बरोबर आहे. एक्सची ही व्हॅल्यू येथे पुट केली तर 0 होईल एचची व्हॅल्यू. म्हणजे एक्सची व्हॅल्यू π/2ला टेंड करत असताना एचची व्हॅल्यू 0ला टेंड करेल. एक्सची व्हॅल्यू π/2कडे जात असताना एचची व्हॅल्यू 0कडे जात आहे. इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0. लिमिट पण चेंज होईल. बरोबर आहे. हे दिलेलं आहे आपल्याला हे घ्यायचं आहे. आणि कोसेक या एक्स ऐवजी काय पुट करणार आपण? हे पुट करणार π/2 प्लस एच. या एक्स ऐवजी π/2 प्लस एच हे पुट करणार. π/2 प्लस एच अपॉन हे -1 ॲज इट इज, -1 ॲज इट इज अपॉन π/2 मायनस एक्स म्हणजे काय आहे? π/2 प्लस एच, π/2 प्लस एच. पहा, इथे मोठा ब्रॅकेट करू आपण, कारण इथे ब्रॅकेटला स्क्वेअर आहे. या ब्रॅकेटला स्क्वेअर नाही, या मोठ्या ब्रॅकेटला स्क्वेअर आहे. बरोबर आहे. आता इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0. कोसेक π/2 प्लस एच आहे. π/2 म्हणजे 90. पहा, ट्रिग्नॉमेट्रिक हे फॉर्म्युले माहिती पाहिजेत. साईन येथे पायला 2ने डिवाईड केलेला आहे. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. साईन वर्ड याप्रमाणे आहे. आपण शॉर्टमध्ये काय लिहितो? आपण साईन लिहितो. बरोबर आहे. याला जर आपण ॲड केला तर काय होईल? कोसाईन होईल. तर आपण काय लिहितो? कॉस लिहितो. बरोबर आहे. साईनचं कॉस आणि कॉसचं साईन होते. कधी? जर पायला 2ने डिवाईड केलेलं असेल तर. म्हणजे काय करायचं आपल्याला? पायला जर 2ने डिवाईड केलेला असेल तर को असेल तर काढायचा आहे, नसेल तर लावायचा आहे. आता इथे को आहे तो काढायचा आहे आपल्याला, म्हणजे काय होईल? सेक होईल. पहा, साईन आणि कोसाईन म्हणजे कॉस. टॅन ॲक्च्युअली हे टॅन्जंट आहे, त्याला आपण टॅन म्हणतो. टॅन हे लक्षात ठेवा. आणि कोटॅन्जंट म्हणजे आपण त्याला कॉट म्हणतो. टॅनला जर आपण को लावला तर को टॅन्जंट होईल, म्हणजे कॉट. बरोबर आहे. आणि कॉटचा जर को काढला आपण तर टॅन होईल, म्हणजे टॅन्जंट. आता आणि कोसेक सेकला आपण सेकंड म्हणतो. सेक म्हणजे काय? सेकंड. याला आपण सेक म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये. आणि सेकचा आपण कोसेक करणार. सेकला जर को लावला आपण तर काय होईल? कोसेक म्हणजे कोसिकँड. याला आपण कोसेक म्हणतो. कोसेक म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे. साईनला को लावला तर कॉस होईल, आणि कॉसचा को काढला यस म्हणजे काय? साईन होईल. टॅनला को लावला तर कॉट होईल, आणि कॉटचा को काढला तर टॅन होईल. सेकला आपण को लावला, को ॲड केला आपण सेकला तर कोसेक होईल, आणि कोसेकचा जर को काढला तर सेक होईल. पहा, याप्रमाणे फॉर्म्युले असतील तर त्याचा आन्सर कसं काढायचं? कोसेक आहे π/2 म्हणजे π/2 पायला जर 2ने डिवाईड केला असेल आणि पुढे थिटा असेल, सपोज साईन 3π/2 आणि प्लस थिटा.
पायचा आन्सर कॉस येईल का साईन येईल हे कसं ठरवायचं आपण? म्हणजे पायला जर 2ने डिवाईड केलं असेल तर को असेल तर काढायचा आहे, नसेल तर लावायचा आहे. इथे को आहे का? नाही. म्हणजे आपण को जर ॲड केला तर कोसाईन. कोसाईन म्हणजे काय? कॉस. म्हणजे हे आन्सर कॉस होईल. पुढचा अँगल थिटा. आणि साईन कसं ठरवणार आपण? को प्लस येईल का मायनस येईल? क्वाड्रंटवरून ठरवणार आपण, हे माहिती आहे आपल्याला. पहा आता येथे कोसेक π/2 प्लस एच आहे. सपोज कोसेक π/2 प्लस एच हे काय होईल? पायला 2ने डिवाईड केलं आहे म्हणजे को असेल तर काढणार, नसेल तर लावणार. येथे को आहे तो को काढला आपण तर सेक होईल. म्हणजे आन्सर आपला सेक मिळेल. बरोबर आहे. पुढचा अँगल थिटा आहे. येथील पुढचा अँगल इथे लिहिणार आपण. आणि साईन कसं ठरवणार आपण? क्वाड्रंटवरून साईन ठरवणार. हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे त्यावरून आपण साईन ठरवणार. आणि पायला जर 2ने डिवाईड केलेलं नसेल, सपोज 3π/2, सपोज साईन 2π प्लस थिटा असेल याप्रमाणे. आता पायला 2ने डिवाईड केलेला आहे का? मल्टिप्लाय केलेला आहे. मल्टिप्लायचा विचार नाही. पायला जर 2ने डिवाईड केलेलं नसेल तर साईनला साईनच राहील. म्हणजे को लावायचा नाही, काढायचा नाही, जे असेल तेच ठेवायचं. आता साईन पाय प्लस थिटा असेल किंवा कॉस पाय प्लस थिटा असेल. म्हणजे पायला 2ने डिवाईड केलेलं नसेल तर काही चेंज करायचं नाही. साईनचं साईनच येईल आणि कॉसचं कॉसच येईल. जर पायला 2ने डिवाईड केलं असेल तर आपण को असेल तर काढणार, नसेल तर लावणार. त्याप्रमाणे आपल्याला रूपांतर करायचं आहे. पहा येथे पायला 2ने डिवाईड केलेला आहे, को आहे, को आपण काढून घेणार म्हणजे सेक होईल. बरोबर आहे, सेक. पुढचा अँगल एच. हे -1 ॲज इट इज. आता हा अँगल π/2 प्लस एच हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे? पहा आपल्याला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड आणि हा फोर्थ क्वाड्रंट. आता कोसेक π/2 म्हणजे 90 म्हणजे हा अँगल असेल एवढा. बरोबर आहे. प्लस एच म्हणजे त्यामध्ये प्लस होत आहे, 90पेक्षा जास्त आहे म्हणजे क्वाड्रंट येईल सेकंड क्वाड्रंट. या क्वाड्रंटमध्ये येथे ॲड शुगर टू कॉफी म्हणजे ऑल पॉझिटिव्ह. येथे साईन आणि कोसेक त्याचा रेसिप्रोकल, साईनचा रेसिप्रोकल कोसेक. साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात म्हणजे हा अँगल कसा येईल? पॉझिटिव्ह येईल. त्यामुळे सेक येथे साईन आपण पॉझिटिव्ह म्हणजे प्लस लिहिण्याची गरज नाही. मायनस असेल तर आपण मायनस लिहिलं असतं, परंतु प्लस येत आहे. हे -1 ॲज इट इज अपॉन. हे कॅल्क्युलेशन रफमध्ये करू आपण. π/2 मायनसने मल्टिप्लाय केलं. आधी हा ब्रॅकेट सॉल्व करायचा, नंतर स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. π/2 मायनस π/2 कॅन्सल होतील आणि -h स्क्वेअर होईल. -hचा स्क्वेअर म्हणजे मायनसचा स्क्वेअर प्लस होईल, फक्त h स्क्वेअर. एवढं कॅल्क्युलेशन काय येईल? h स्क्वेअर. बरोबर आहे. पहा आता हे सॉल्व करू. इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0. सेक एच आहे, आपण कॉसच्या फॉर्ममध्ये लिहू म्हणजे 1/cos h -1 आणि अपॉन h स्क्वेअर. पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. लिमिट h टेंड्स टू 0 1 - cos h होईल आणि अपॉन cos h आणि पुन्हा याला अपॉन करायचं आहे h स्क्वेअर. बरोबर आहे. हा h स्क्वेअर आणि cos h यांचा मल्टिप्लिकेशन होईल, हे वर जातील. बरोबर आहे. येथेच लिहू आपण म्हणजे h स्क्वेअर. याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन येणार आहे. आता इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 1 - cos h. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. 1 - cos 2 थीटा असेल तर आपण लिहितो 2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. येथे जो कॉसला अँगल आहे तो साईनला त्याचा हाफ होईल. बरोबर आहे. म्हणजे 1 - cos थिटा असेल तर इकडे काय होईल? 2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा अपॉन 2. बरोबर आहे. येथे थिटाऐवजी फक्त h आहे म्हणजे 2 टाइम्स साईन स्क्वेअर h अपॉन 2. 2 टाइम्स साईन स्क्वेअर h अपॉन 2 आणि अपॉन h स्क्वेअर इंटू कॉस h. व आपल्याला फॉर्म्युला कोणता आहे? साईन थिटा अपॉन थिटा. ते लिमिट 1 मिळते. बरोबर आहे. येथे साईनला स्क्वेअर आहे, अँगल आपण ॲडजस्ट करू. लिमिट h टेंड्स टू 0 हे 2 आहेत.
साईन स्क्वेअर आहे एच अपॉन 2. साईन थिटा अपॉन थिटा याप्रमाणे आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. येथे एच अपॉन 2 आहे, आपण येथे एच अपॉन 2 लिहू. परंतु येथे साईनला स्क्वेअर आहे म्हणजे अँगल हे पण आपल्याला स्क्वेअरमध्ये लागेल, बरोबर आहे. आता याचं लिमिट 1 स्क्वेअर मिळेल आपल्याला. परंतु इथे डिवाईड करून चालेल का? नाही, पुन्हा मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला एच अपॉन 2 स्क्वेअरने. एवढा हा अँगल येथे आपण ॲडजस्ट केला. अँगलला जी टर्म आहे तिने आपण डिवाईड केला आहे, मल्टिप्लिकेशन केलं आहे. परंतु एच स्क्वेअर ॲज इट इज राहील, बरोबर आहे. आता एच स्क्वेअर हा डिनोमिनेटरमध्ये आहे एच स्क्वेअर आणि हे कॉस एच इंटू कॉस एच. आता याचं लिमिट 1 स्क्वेअर मिळेल. हा एच स्क्वेअर आहे आणि 2चा स्क्वेअर 4 होईल, बरोबर आहे. म्हणजे हा एच स्क्वेअर कॅन्सल होईल आणि हा एच स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. डिनोमिनेटर 0 करणारी टर्म आपण कॅन्सल केलेली आहे. आता लिमिट घेऊ. हा कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. याचं लिमिट 1 स्क्वेअर मिळेल. 1 स्क्वेअर एच स्क्वेअर कॅन्सल झालेला आहे. 1 अपॉन 2 त्याचा स्क्वेअर म्हणजे हे 1 अपॉन 4 होतील. 1 अपॉन 4 बरोबर आहे. आणि याला अपॉनमध्ये काय येत आहे? कॉस 0. एच म्हणजे टेन्स टू 0, कॉस 0 ती व्हॅल्यू 1 आहे. कॉस 0 म्हणजे 1 म्हणजे 2 इंटू 1 अपॉन 4 अपॉन 1, बरोबर आहे. अपॉन 1 2ने डिवाईड करू 1 अपॉन 2 होतील. म्हणजे लिमिट काय मिळेल आपल्याला? 1 अपॉन 2. थोडी येथे अरेंजमेंट केली तर लिमिट आपल्याला मिळत आहे 1 अपॉन 2. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. साईन एक्स मायनस साईन ए. साईनची सबट्रॅक्शन आहे. येथे अँगल वेगवेगळे आहेत. साईन आणि साईनची सबट्रॅक्शन आहे. तो एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला याप्रमाणे आहे साईन सी मायनस साईन डी. याप्रमाणे आहे साईनची सबट्रॅक्शन, बरोबर आहे. फॉर्म्युला आहे 2 टाइम्स कॉस सी प्लस डी. दोन्ही अँगलची ॲडिशन अपॉन 2 इंटू साईन दोन्ही अँगलची सबट्रॅक्शन अपॉन 2. याप्रमाणे फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला इथे अप्लाय करू आपण. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए साईन एक्स मायनस साईन ए. येथे म्हणजे काय होईल? 2 टाइम्स कॉस. याप्रमाणे फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. 2 टाइम्स कॉस अँगलची ॲडिशन एक्स प्लस ए अपॉन 2 इंटू साईन अँगलची सबट्रॅक्शन एक्स मायनस ए अपॉन 2 आणि अपॉन येथे स्क्वेअर रूट आहे. येथे 5 आहेत म्हणजे 5th रूट आहे ते एक्सचं. म्हणजे एक्सचा पॉवर किती आहे? येथे 5 असेल तर याचा अर्थ असा होतो एक्सला पॉवर 1 अपॉन 5 आहे. एक्स क्यूब असेल, येथे क्यूब रूट असेल, याचा अर्थ होतो एक्सचा पॉवर 1 अपॉन 3 आहे. येथे 6 असेल, येथे एक्स असेल, याचा अर्थ होतो एक्सचा पॉवर 1 अपॉन 6. म्हणजे हा एक्सचा पॉवर किती आहे? 1 अपॉन 5 आहे. एक्सचा पॉवर 1 अपॉन 5 मायनस आणि एचाही पॉवर 1 अपॉन 5. आपण एक फॉर्म्युला पाहिलेला आहे. लिमिट एक्स टेन्स टू ए असेल आणि एक्सचा पॉवर एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए असेल तर लिमिट आपण डायरेक्ट लिहितो एन ऑफ ए एन मायनस 1 याप्रमाणे, बरोबर आहे. म्हणजे एक्सला जो पॉवर आहे तोच एला पॉवर आहे आणि एक्स मायनस ए येथे पण पाहिजे. एक्सला जो पॉवर आहे तोच एला पॉवर आहे 1 अपॉन 5. म्हणजे येथे आपल्याला अपॉनमध्ये काय पाहिजे? एक्स मायनस ए पाहिजे, बरोबर आहे. येथे डिवाईड करू आपण. येथे डिवाईड केलं तर येथे आपल्याला डिवाईड करावं लागेल. येथे डिवाईड केलं तर एक्स मायनस ए म्हणजे हा पण साईन थिटा अपॉन थिटा याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करता येईल. म्हणजे आपण काय करू? न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला एक्स मायनस एने डिवाईड करू. म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला आणि साईन थिटा अपॉन थिटा तो पण फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येईल. इक्वल टू येथे लिहू शकता डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय एक्स मायनस ए. म्हणजे इक्वल टू काय होईल? लिमिट एक्स टेन्स टू ए
2 टाइम्स कॉस एक्स प्लस ए अपॉन 2 इंटू साइन एक्स मायनस ए अपॉन 2. याला डिवाईड करायचं आहे. इथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे डिवाईड करतो. न्यूमिरेटरला म्हणजे येथे करतो मी साईन खाली, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. एक्स मायनस एने डिवाईड केला आपण न्यूमिरेटरला. आता डिनोमिनेटरला पण डिवाईड करू आपण. डिनोमिनेटर आहे एक्सचा पॉवर 1/5 मायनस एचा पॉवर 1/5. यालाही डिवाईड करू एक्स मायनस एने. हा पण फॉर्म्युला तयार झालेला आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे. म्हणजे आता लिमिट घेता येईल आपल्याला. फक्त इथे साईनला जो अँगल आहे तो येथे पाहिजे आपल्याला. येथे अपॉन 2 आहेत, येथे अपॉन 2 नाहीत. जर आपण येथे अपॉन 2 केले, येथे 2ने डिवाईड केला आपण, तर येथे पण 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्याप्रमाणे अरेंजमेंट करू आपण आता. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए 2 टाइम्स कॉस एक्स प्लस ए अपॉन 2 इंटू साइन एक्स मायनस ए अपॉन 2 अपॉन एक्स मायनस ए आहे. परंतु साईनला जो अँगल आहे तोच येथे डिनोमिनेटरमध्ये पाहिजे आपल्याला. अपॉन 2 करू आपण. येथे 2ने डिवाईड केलेला आहे, पुन्हा मल्टिप्लाय करावं लागेल 2ने, बरोबर आहे. हे याच्या खाली आहेत आणि अपॉन हे ॲज इट इज अपॉन एक्स मायनस ए. आपण आता लिमिट घेता येईल आपल्याला. हे लिमिट आपल्याला घेता येईल या फॉर्म्युल्यानुसार. आणि हे लिमिट साईनला जो अँगल आहे तो येथे आहे, म्हणजे हे लिमिट 1 मिळेल आपल्याला. एक्सची व्हॅल्यू आपण ए पुट करू. आता लिमिट घेऊ आपण. लिमिट घेताना हे लिहायचं नाही, आता लिमिट घ्यायचं आहे आपल्याला. 2 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज कॉस एक्स प्लस ए. एक्सची व्हॅल्यू आपण काय पुट करणार, ए पुट करणार. एक्स प्लस ए, एक्स ऐवजी ए आणि हा ए ॲज इट इज अपॉन 2. हे लिमिट 1 मिळेल, बरोबर आहे. एवढं लिमिट 1 आहे इंटू 1 आणि हे 1/2 होतील. 1/2 बरोबर आहे. आणि अपॉन हे लिमिट काय मिळेल, पॉवर समोर येईल 1/5 आणि याचा पॉवर 1ने कमी होईल. 1/5 मायनस 1. 1/5 मायनस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 मायनस 5/5 म्हणजे काय होईल -4/5. हा पॉवर किती होईल -4/5. इक्वल टू 2 कॉस ए प्लस ए 2a होतील. 2a/2 बरोबर आहे. 2a/2 आणि इंटू 1/2 आणि अपॉन हे 1/5 आणि एचा पॉवर -4/5 याप्रमाणे. आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, म्हणजे कॉस ए काय राहील कॉस ए आणि अपॉन हे 1/5. हे प्लसमध्ये पॉवर केला आपण तर हा ए वर जाईल, म्हणजे येथे येईल आणि पॉवर प्लस होईल 4/5 याप्रमाणे, बरोबर आहे. हे 5 डिनोमिनेटरमध्ये आहेत, म्हणजे हे 5 आता वर जातील, म्हणजे 5 a⁻⁴ ही टर्म आधी लिहू 4/5 आणि कॉस ए इंटू कॉस ए. याप्रमाणे आपल्याला लिमिट मिळेल. फक्त हा फॉर्म्युला इथे महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 एक्स टेन्स टू पाय. एक्सची व्हॅल्यू जर पायच्या फॉर्ममध्ये टेंड करत असेल आणि येथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करायची आहे. सोल्युशन येथे पुट करू आपण. पहिल्या प्रॉब्लेमप्रमाणे पुट हे या साईनऐवजी मायनस साईन, बरोबर आहे. इक्वल टू एच घेऊ आपण. यावरून एक्सची व्हॅल्यू काढू. एक्स इक्वल टू -π त्या साईडला प्लस होतील π + एच. आता ॲज
एक्स टेन्स टू पाय हे आपल्याला दिलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू आपण एचच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत, त्यामुळे लिमिट पण चेंज होईल. एक्स टेन्स टू पाय असताना इम्प्लाईज एच टेन्स टू पाय. एक्सची व्हॅल्यू जर पाय पुट केली आपण, पाय एक्सची व्हॅल्यू पाय जर येथे पुट केली, पाय मायनस पाय कॅन्सल होतील, म्हणजे एच इक्वल टू 0, म्हणजे एचची व्हॅल्यू 0ला टेंड करेल. बरोबर आहे. पाय एक्सची व्हॅल्यू पायला टेंड करत असताना एचची व्हॅल्यू 0ला टेंड करेल. आता दिलेलं लिमिट याप्रमाणे होईल. लिमिट एक्स टेन्स टू पाय हे दिलेलं आहे, आपण पुट करणार एच टेन्स टू 0 रूटमध्ये 5 प्लस कॉस एक्स. एक्स म्हणजे पाय प्लस एच, म्हणजे कॉस पाय प्लस एच. पाय इथे पायला 2ने डिवाईड केलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला कॉसला कॉसच राहणार आहे, को काढायचं नाही आहे. आणि -2 ॲज इट इज. आणि आपण पाय मायनस पाय इथे मोठा ब्रॅकेट करू आपण. एक्स एक्स म्हणजे काय, पाय प्लस एच, पाय प्लस एच आणि त्याला स्क्वेअर आहे. हे कॅल्क्युलेशन आपण रफमध्ये करू. पाय आणि पाय कॅन्सल होतील, मायनसने आधी मल्टिप्लाय करू, नंतर स्क्वेअर घेऊ. पाय पाय कॅन्सल होतील, मायनस एच स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर प्लस होईल. पाय मायनस पाय होईल, मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस एच होईल, हे स्क्वेअर. बरोबर आहे. पाय पाय कॅन्सल, मायनस एचचा स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर प्लस होईल, म्हणजे एच स्क्वेअर. मायनस इंटू मायनस प्लस होईल. बरोबर आहे. मायनसचा स्क्वेअर म्हणजे प्लस आणि एच स्क्वेअर, हे कॅल्क्युलेशन मिळेल एच स्क्वेअर. येथे आपण काय करू, आता पुढे कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू. इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 5 प्लस कॉस पाय प्लस एच. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, पाय प्लस एच. पायला 2ने डिवाईड केलेलं नाही आहे, त्यामुळे कॉसला कॉसच राहील, म्हणजे को काढायचं नाही किंवा लावायचं नाही, जे आहे तेच राहू द्यायचं. पायला जर 2ने डिवाईड केलेलं नसेल तर जे आहे तेच राहू द्यायचं, म्हणजे कॉसच राहील. बरोबर आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. पाय हा पाय बाय 2, अर्धा पाय, 1 पाय, 1.5 पाय आणि हे 2 पाय. बरोबर आहे. आता किती आहे, पाय प्लस एच. पाय म्हणजे हा अँगल एवढा होईल, परंतु पायमध्ये प्लस आहे, म्हणजे अँगल येणार आहे आपला या पुढच्या क्वाड्रंटला, थर्ड क्वाड्रंटला. बरोबर आहे. थर्ड क्वाड्रंटला कॉस कसा असतो, येथे ॲड शुगर 2, म्हणजे टॅन येथे पॉझिटिव्ह असतो आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह, बाकी निगेटिव्ह. म्हणजे कॉस कसा आहे, येथे निगेटिव्ह आहे, म्हणजे निगेटिव्ह कॉस एच मायनस कॉस एच, पुढचा अँगल एच, आणि हे -2 ॲज इट इज, हे कॅल्क्युलेशन एच स्क्वेअर. आता हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल करण्यासाठी आपण याची कॉन्जुगेट पेअर घेऊ आणि न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण मल्टिप्लाय करू. इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 5 मायनस कॉस एच आणि -2 आहेत, आपण कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू. मायनस ऐवजी प्लस घेऊ. 5 मायनस कॉस एच आणि +2 आपण 5 हे सर्व आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 ए मायनस बी ए प्लस बी या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे काय होईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे हा ब्रॅकेट ए, हे बी आणि हे पण ए आणि हे पण बी आहे. बरोबर आहे. म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी, येथे मल्टिप्लिकेशन ए मायनस बी आणि इथे मल्टिप्लिकेशन ए प्लस बी. तर फॉर्म्युला माहिती आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे या टर्मचा स्क्वेअर होईल आणि बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर होईल. बरोबर आहे. एचा स्क्वेअर केला आपण तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. 5 मायनस कॉस एच काय राहील, 5 मायनस कॉस एच आणि मायनस बी स्क्वेअर. बी म्हणजे 2चा स्क्वेअर 4 होईल. आपण एक स्टेप आपण डायरेक्ट लिहिलेली आहे. एच स्क्वेअर येथे ब्रॅकेट करू कारण पुढे 2 टर्म आहेत. 5 मायनस कॉस एच
प्लस 2 इक्वल टू 5 मायनस 4 म्हणजे 1 होईल. लिमिट एच टेन्स टू 0. 5 मायनस 4 म्हणजे 1 मायनस कॉस एच. 1 मायनस कॉस एच तो पण फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला. एच स्क्वेअर 5 मायनस कॉस एच प्लस 2 इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा. 1 मायनस कॉस थिटा हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2. बरोबर आहे. त्याप्रमाणे 1 मायनस कॉस एच काय होईल. लिमिट एच टेन्स टू 0 2 टाइम्स साइन स्क्वेअर एच अपॉन 2 अपॉन एच स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 5 मायनस कॉस एच आणि प्लस 2 इक्वल टू पहा इथे साईनला जो अँगल आहे तो आपल्याला डिनोमिनेटरमध्ये पाहिजे. बरोबर आहे. 2 टाइम्स साईन स्क्वेअर आहे एच अपॉन 2. साईनला स्क्वेअर आहे अँगल आहे एच अपॉन 2. आपल्याला खाली पण कोणता अँगल पाहिजे. एच अपॉन 2 एच आय स्क्वेअर हा अँगल पाहिजे. बरोबर आहे आपल्याला. कारण साईनला जो अँगल आहे तोच आहे. साईनला स्क्वेअर असल्यामुळे इथे पण स्क्वेअर लागेल आपल्याला. हा एच स्क्वेअर ॲज इट इज. येथे डिवाईड करून चालेल का. नाही. पुन्हा मल्टिप्लाय पण करावं लागेल. येथे डिवाईड केलेलं आहे येथे मल्टिप्लाय करावं लागेल एच अपॉन 2 स्क्वेअरने आणि हा एच स्क्वेअर ॲज इट इज. बरोबर आहे. आणि बाकी ॲज इट इज 5 मायनस कॉस एच आणि प्लस 2. आता लिमिट घेतलं तरी चालेल. आपण याचं लिमिट आपल्याला 1 स्क्वेअर मिळेल. बरोबर आहे. साइन थिटा अपॉन थिटा याप्रमाणे आहे म्हणजे याचं लिमिट आपल्याला 1 स्क्वेअर मिळेल. येथे एच स्क्वेअर आहे येथे एच स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर आणि एच स्क्वेअर कॅन्सल होतील. येथे 1 अपॉन 4 होईल. 2चा स्क्वेअर आहे. बरोबर आहे. ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे यातला पण स्क्वेअर आहे 2ला पण स्क्वेअर आहे. 2चे 4 होतील म्हणजे 2ने डिवाईड केल्यानंतर येथे 2 येतील आपल्याला. आता लिमिट घेऊ आपण. हे 2 हे 1 स्क्वेअर लिमिट मिळेल 1 स्क्वेअर. येथे 1 अपॉन 4 होईल. 2चा स्क्वेअर हे कॅन्सल झालेले आहेत आणि अपॉन हे 5 मायनस कॉस एच. एच म्हणजे 0 कॉस 0 ती व्हॅल्यू 1 आहे आणि प्लस 2 कॉस एच एचची व्हॅल्यू 0 म्हणजे कॉस 0 त्याची व्हॅल्यू 1 ती पुट केली आपण. रूट 5 मायनस 1 म्हणजे 4 होतील. बरोबर आहे. 4चं स्क्वेअर रूट म्हणजे 2 होतील. 2 प्लस 2 म्हणजे 4 होतील. इक्वल टू हे 2ने कॅन्सल होतील 4 म्हणजे काय होईल. हे 1 स्क्वेअर म्हणजे 1च होईल म्हणजे 1 अपॉन 2 होतील. हे 1 अपॉन 2 याला डिवाईड आहे पहा. 1 अपॉन 2ला डिवाईड केलेलं आहे. हे 5 मायनस 1 म्हणजे 4 4चं स्क्वेअर रूट 2 प्लस 2 म्हणजे 4 होतील. बरोबर आहे. आता हे 4 वर जातील आणि मल्टिप्लाय होईल म्हणजे 1 अपॉन 8. आन्सर मिळेल 1 अपॉन 8. लिमिट येणार आहे 1 अपॉन 8. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 पहा. न्यूमरेटरमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि एक्सची व्हॅल्यू पायच्या फॉर्ममध्ये टेंड करत आहे म्हणजे आपण सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करणार. सोल्युशन पुट. येथे पुट काय करणार आपण. एक्स या साईनऐवजी मायनस π/6 सपोज ही व्हॅल्यू आहे एच. यावरून एक्सची व्हॅल्यू काढू आपण. एक्स इक्वल टू π/6 प्लस होतील. आधी π/6 लिहायचे नंतर एच लिहायचा. आता ॲज एक्स टेन्स टू π/6 इम्प्लाईज एच टेन्स टू इथे π/6 व्हॅल्यू पुट केली. π/6 मायनस π/6 म्हणजे एच टेन्स टू 0 इक्वल टू दिलेलं लिमिट कसं होईल. लिमिट एक्स टेन्स टू π/6 ऐवजी आपण लिहिणार एच टेन्स टू 0 कॉस एक्स. एक्स म्हणजे काय पुट करणार आपण. हे पुट करणार. एक्स म्हणजे π/6 प्लस एच मायनस रूट 3 साईन एक्स. एक्स म्हणजे आता एक्स येथे कुठेच राहिलं नाही पाहिजे कारण आपण पुट केलेलं आहे. पहा येथे एक्स कुठेच येणार नाही कारण आपण पुट केलेलं आहे. साईन एक्स. एक्स म्हणजे काय π/6 प्लस एच अपॉन
पाय मायनस 6x. पहा हे कॅल्क्युलेशन करू आपण. पाय मायनस 6x म्हणजे काय आहे, पाय बाय 6 प्लस एच. पाय बाय 6 प्लस एच. पहा हे कॅल्क्युलेशन पाय मायनस 6 पाय अपॉन 6 होतील मायनस 6h होतील. 6 कॅन्सल होतील. हा प्लस पाय मायनस पाय कॅन्सल होईल मायनस 6h. हे पूर्ण कॅल्क्युलेशन काय होईल मायनस 6h. किंवा इथे आपल्या आधी आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करावी लागेल, नंतर कॅल्क्युलेशन घ्यावं लागेल. एक्स म्हणजे काय आहे पाय बाय 6 प्लस एच इक्वल टू. पहा इथे कॉस पाय बाय 6 आहे, साईन पाय बाय 6 आहे. पाय बाय 6 म्हणजे काय 30 डिग्री, म्हणजे अँगल कसा आहे 90पेक्षा लेस आहे. पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय याप्रमाणे असेल. म्हणजे आपण फॉर्म्युले अप्लाय केले असते, परंतु हा अँगल कसा आहे पाय बाय 6 90पेक्षा लेस आहे. म्हणजे आपण काय करणार, येथे कॉस ए प्लस बी हा फॉर्म्युला अप्लाय करू. कॉस ए प्लस बी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कॉस ए प्लस बीचा आणि साईन ए प्लस बीचा. कॉस ए प्लस बी येथे दोन अँगल आहेत, दोन अँगलचे ॲडिशन आणि कॉस असेल तर फॉर्म्युला आपल्याकडे कसा आहे कॉस ए इंटू कॉस बी. इथे मायनस साईन ए साईन बी. पहा कॉससाठी हा फॉर्म्युला अप्लाय करू आणि साईनची ॲडिशन आहे दोन अँगलची साईन ए प्लस बी याप्रमाणे असेल तर साईन कॉस प्लस कॉस ए साईन बी. फॉर्म्युले हे व्यवस्थित लक्षात राहू द्या, कारण थोडी जरी चुकी झाली तर पूर्ण प्रॉब्लेम चुकणार आहे. त्याप्रमाणे फॉर्म्युला आहे, त्याप्रमाणे आपण आता येथे फॉर्म्युला अप्लाय करू. कॉस ए पाय बाय 6 प्लस एच. सपोज हा ए आहे आणि हा बी आहे, याप्रमाणे आपण तो फॉर्म्युला अप्लाय करू. तर काय आहे कॉस ए कॉस बी. सपोज हा ए आहे आणि हा बी आहे. कॉसचा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी म्हणजे कॉस पाय बाय 6 कॉस एच कॉस ए कॉस बी, नंतर मायनस साईन ए साईन बी म्हणजे साईन पाय बाय 6 आणि साईन एच. बरोबर आहे. याप्रमाणे आपण फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. हे मायनस साईन √3 साईनचा फॉर्म्युला मायनस आहे √3 आणि इथे आता ब्रॅकेट करू, कारण साईनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. येथून आपण आता ब्रॅकेट करू. साईनचा फॉर्म्युला साईन एच कॉस बी म्हणजे साईन पाय बाय 6 कॉस बी म्हणजे कॉस एच आणि प्लस कॉस ए साईन बी. कॉस ए म्हणजे कॉस पाय बाय 6 आणि साईन बी इंटू साईन बी. बरोबर आहे. आता आपल्याला व्हॅल्यू पुट करता येतील, काहीतरी कॅन्सल होईल आणि हे कॅल्क्युलेशन आपण काढलं होतं. येथे एवढं येत आहे मायनस 6h. अपॉनमध्ये येणार आहे मायनस 6h. बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन मायनस 6h. हे पूर्ण कॅल्क्युलेशन मायनस 6h. पहा आता पुढे लिहितो. पहा आता आपण काय करू, या -3ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल पहा अक्षर आता समजून घ्या तुम्ही, स्पेस कमी आहे. इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 आहे. कॉस पाय बाय 6 म्हणजे कॉस 30. पहा कॉस 30 कॉस पाय बाय 6. कॉस 30ची व्हॅल्यू किती आहे √3/2 आहे ही व्हॅल्यू. बरोबर आहे. आणि साईन 30ची व्हॅल्यू किती आहे, साईन पाय बाय 6ची व्हॅल्यू हाफ आहे. साईन 30 म्हणजे हाफ, त्या व्हॅल्यू पण आपण पुट करू. कॉस पाय बाय 6 म्हणजे आपण काय लिहिणार √3/2. त्या व्हॅल्यूऐवजी आपण त्याची व्हॅल्यू पुट करू √3/2 कॉस एच. हे मायनस साईन पाय बाय 6 म्हणजे हाफ साईन एच म्हणजे साईन एच/2 लिहू शकतो आपण. साईन एच
म्हणजे हाफ साईन एच म्हणजे साईन एच अपॉन 2 आणि हे मायनस √3ने आता मल्टिप्लाय करायचं आहे. साईन ही व्हॅल्यू किती मिळेल? हाफ कॉस एच बरोबर आहे. हाफ कॉस एच आणि प्लस कॉस π/6 म्हणजे √3/2 आणि साईन बी म्हणजे येथे एच आहे आणि इंटू साईन एच आणि अपॉनमध्ये -6h अपॉनमध्ये -6h इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0. आता काय करू? या -√3ने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे √3/2 कॉस एच हे मायनस हाफ साईन एच बरोबर आहे. साईन एच अपॉन 2 म्हणजे हाफ साईन एच हे मायनस √3/2 √3ने मल्टिप्लाय करू √3/2 कॉस एच आणि हे मायनस आणि हे प्लस आहे म्हणजे हे साईन मायनस येईल बरोबर आहे. √3 आणि √3 दोघांचा मल्टिप्लिकेशन फक्त 3 होईल. √3 आणि √3 म्हणजे फक्त 3 होतील आणि हे अपॉन 2 आणि साईन एच याप्रमाणे. आपण आता हा ब्रॅकेट ओपन केलेला आहे मल्टिप्लाय करून आणि अपॉन -6h इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0. पहा आता कॅन्सल काय होईल का? √3/2 कॉस एच हे प्लस आहेत आणि हे मायनस आहेत बरोबर आहे. हे कॅन्सल होतील, हे कॅन्सल होतील, हे कॅन्सल होतील बरोबर आहे. पहा आता काय राहत आहे? -हाफ साईन एच आणि हे -3/2 साईन एच राहत आहे आणि अपॉन -6h बरोबर आहे. पहा इथे आपण साईन एच कॉमन काढू म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन करता येईल आपल्याला त्या नंबरची. पहा इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0. पहा मायनस साईन एच कॉमन काढू आपण -साईन एच इथे मायनस आहे साईन एच मायनस आहे साईन एच कॉमन काढले आपण तर इथे मायनस कॉमन काढल्यामुळे हाफ राहतील आणि हे प्लस 3/2 होतील बरोबर आहे आणि हे -6h. पहा साईन एच अपॉन एच हे लिमिट घेता येईल आपल्याला. हे मायनस प्लस होतील आता बरोबर आहे म्हणजे ही ॲडिशन करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे फक्त न्यूमरेटरची ॲडिशन होईल. पहा आता लिमिट घेऊ आपण साईन एच अपॉन एच. पहा लिमिट घेऊ साईन एच अपॉन एच हे लिमिट 1 मिळेल आपल्याला बरोबर आहे आणि 1 इंटू ही ॲडिशन दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे 3 + 1 4/2 होतील आणि हे अपॉन फक्त 6 बरोबर आहे. हे साईन एच अपॉन एच हे लिमिट घेतलेलं आहे आपण साईन एच अपॉन एच. आता हे 4/2 म्हणजे 2/2 होतील. 2ने डिवाइड करू 2 होतील म्हणजे 2/6 बरोबर आहे. 2/6 म्हणजे 1/3. 2ने डिवाइड करू 1/3 लिमिट मिळेल 1/3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 सोल्युशन. पहा इथे पण आपण काय करू पुट x - 1 इक्वल टू h. देअरफॉर x इक्वल टू 1 + h ॲज x टेंड्स टू 1 इम्प्लाइज h टेंड्स टू 0. पहा दिलेलं लिमिट याप्रमाणे होईल. xची व्हॅल्यू 1ला टेंड करत असताना hची व्हॅल्यू 0ला टेंड करेल बरोबर आहे. आता 1 - x². x म्हणजे ही व्हॅल्यू म्हणजे 1 + h. एक्सचा स्क्वेअर म्हणजे 1 + hचा स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू पुट केली आपण साईन πx. साईन पाय x म्हणजे काय आहे 1 + h
इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 1 मायनस ए प्लस बी ब्रॅकेट होल स्क्वेअर, तो फॉर्म्युला अप्लाय करू आपण, एक्सपान्शन करू आपण, 1 + 2h + h स्क्वेअर होईल, हे एक्सपान्शन बरोबर आहे. आपण पायने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे साईन 1 × पाय होईल प्लस h. साईन पाय प्लस h, पायला 2ने डिवाईड केलेलं नाही आहे त्यामुळे चेंज होणार नाही, साईनचं साईनच राहील बरोबर आहे. मायनस साईनने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, लिमिट h टेंड्स टू 0 लिमिट 1 - 1 - 2h - h स्क्वेअर होईल आपण 5. येथे पायला 2ने डिवाईड केलेलं नाही आहे, साईनचा अँगल पाय प्लस h आहे आणि पायला 2ने डिवाईड केलेलं नाही आहे त्यामुळे काही चेंज होणार नाही, साईनचं साईनच राहील. आणि पुढचा अँगल पाय प्लस h, परंतु साईन कसं येईल, प्लस का मायनस, पाय प्लस h, पाय म्हणजे हा अँगल येईल बरोबर आहे, प्लस h, पाय प्लस h, पाय म्हणजे एवढा अँगल येईल आणि प्लस h म्हणजे अँगल क्वाड्रंट, म्हणजे क्वाड्रंट येईल थर्ड क्वाड्रंट. ॲड शुगर 2, येथे टॅन पॉझिटिव्ह म्हणजे साईन कसा असेल निगेटिव्ह, येथे साईन निगेटिव्ह असेल म्हणजे हे साईन मायनस येईल. हे सर्व आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 +1 - 1 कॅन्सल होईल, येथे मायनस आहे, येथे मायनस, येथे h -h कॉमन काढू, -h कॉमन काढला आपण तर येथे 2 राहतील आणि येथे -h कॉमन काढल्यामुळे +h राहील बरोबर आहे. आणि हे मायनस साईन h. आता हे मायनस साईन कॅन्सल होईल. आता लिमिट घेऊ शकतो आपण, कारण साईन h इंटू h, साईन h आहे म्हणजे थिटा अपॉन साईन थिटा याप्रमाणे आहे. इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0, येथे h अपॉन साईन h आहे, साईन h बरोबर आहे. साईन थिटा अपॉन थिटा किंवा थिटा अपॉन साईन थिटा पाहिजे आपल्याला. येथे h आहे, येथे आपल्याला पाय पाहिजे, येथे म्हणजे येथे h करू आपण, तर येथे पायने आपण मल्टिप्लाय केल्यामुळे येथे पायने डिवाईड करू आपण, याप्रमाणे येईल बरोबर आहे अरेंजमेंट आपली. आणि 2 + h ॲज इट इज, हे 2 + h इक्वल टू, आता साईन h आणि h आणि साईन h, हे लिमिट 1 मिळेल कारण थिटा अपॉन साईन थिटा याप्रमाणे आहे. हे 1/π, हे लिमिट 1 मिळेल आणि हे 2 + h म्हणजे 0 म्हणजे काय होईल 2/π. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.